तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कोणत्याही गाडीचं वॉल सेटिंग किंवा टॅपेट सेटिंग कसं करायचं. ॲक्च्युली वॉल सेटिंग आणि टॅपेट सेटिंग करण्यासाठी त्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चररनं पियर पिस्टन घेऊन टॅपेट सेटिंग करा असं नमूद केलेलं आहे. पियर पिस्टन म्हणजेच काय, पियर पिस्टन कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर वॉल सेटिंग म्हणजे काय किंवा टॅपेट सेटिंग म्हणजे काय, ॲक्च्युली त्याचं काम काय ते आता आपण आज बघणार आहोत. तर बघा, आता हे मी 6 सिलेंडरचं इंजिन आहे. 6 सिलेंडरच्या इंजिनचं हे टॅपेट सेटिंग तुम्हाला कसं करायचं ते दाखवतोय. बघा, हे 1 नंबर सिलेंडर आहे, हा 2 नंबर सिलेंडर आहे, हा 3 नंबर सिलेंडर आहे, 4 नंबर सिलेंडर आहे, 5 नंबर सिलेंडर आहे, 6 नंबर सिलेंडर आहे. बघा, 1 नंबर सिलेंडरचं तेल जे लाल दिलेलं आहे ते लाल इनटेक वाल, IV म्हणजे इनटेक वाल, आणि काळा दिलेला आहे तो एक्झॉस्ट वाल, EV एक्झॉस्ट वाल. प्रत्येक सिलेंडरचा इनटेक वाल, एक्झॉस्ट वाल, 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 अशा प्रकारे हे तुम्हाला दाखवलेलं आहे. पण टॅपेट सेटिंग करताना काय करावं लागतं, आपल्याला फायरिंग ऑर्डर माहिती पाहिजे. कोणतंही इंजिन घ्या तुम्ही, त्या इंजिनची फायरिंग ऑर्डर माहिती पाहिजे. फायरिंग ऑर्डर काय असती, तर 6 सिलेंडर इंजिनमध्ये 1, 5, 3, 6, 2, 4 किंवा काही लेलंड सारख्या गाड्यामध्ये 1, 4, 2, 6, 3, 5. तर फायरिंग ऑर्डर म्हणजे काय, तर फायरिंग ऑर्डर म्हणजे 1 नंबर सिलेंडरमध्ये, आता बघा ही दिली पहिली, 1 नंबर सिलेंडरमध्ये ज्यावेळेस पॉवर स्ट्रोक होईल त्याच्यानंतर 5 नंबर सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक होईल. 5 नंबर सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक झाल्यानंतर 3 मध्ये होईल, त्याच्यानंतर 6 मध्ये होईल, त्याच्यानंतर 2 मध्ये होईल, त्याच्यानंतर 4 मध्ये होईल. हा फायरिंग ऑर्डर म्हणजेच काय, जर ज्या सिलेंडरमध्ये फायरिंग होते ते फायरिंग होण्याचा नंबर म्हणजे 1 नंबरमध्ये झाल्यानंतर 5, नंतर 3, 6, 2, 4 याला म्हणायचं फायरिंग ऑर्डर, बरोबर. तर आता फायरिंग ऑर्डर आपल्याला माहिती पाहिजे. फायरिंग ऑर्डर माहिती कशासाठी पाहिजे, तर फायरिंग ऑर्डर माहिती कशासाठी पाहिजे, तर त्या सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक होतो. आता त्याच्यानंतर आपल्याला एक दुसरा महत्त्वाचा घटक माहिती पाहिजे की पियर पिस्टन. आता 1 नंबर सिलेंडरचं पियर पिस्टन कोणता आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचा कोणता आहे, 3 नंबरचा कोणता आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आता आपण ते पण बघू. तर बघा, 1 नंबर सिलेंडरचा पियर पिस्टन हा 6 आहे, 2 नंबरचा पेयर पिस्टन 5 आहे, 3 नंबरचा पेयर पिस्टन 4 आहे. तर असंच काय, असं वेगळं का नसतं, तर एकाच वेळी दोन पिस्टन TDCला येतात त्याला म्हणायचं पेयर पिस्टन. आता ज्यावेळेस तुम्ही इंजिन खोलल्यानंतर, हेड खोलल्यानंतर इंजिन फिरवून बघा, 1 नंबरचा पिस्टन ज्यावेळेस TDCला येतो त्यावेळेस 6 नंबरचा पिस्टन सुद्धा TDCला झालेला असतो. 2 नंबरचा TDCला येतो त्यावेळेस 5 नंबरचा TDCला आलेला असतो. ज्यावेळेस 3 नंबरचा येतो त्यावेळेस 4 नंबरचा आलेला असतो. अशा प्रकारे हे दोन्ही एकमेकांचे पेयर पिस्टन असतात. तर वॉल्व क्लिअरन्स किंवा टॅपेट सेटिंग म्हणजेच काय, तर त्या इंजिनचा वॉल्वची प्रॉपर ऑपरेशनसाठी करावं लागतं आणि त्याच्यामुळे इंजिनचं परफॉर्मन्स त्याच्यावर अवलंबून असतो. चुकीच्या टॅपेट क्लिअरन्समुळे इंजिन आवाज येणे, इंजिनच्या पॉवर कमी होणे, तसेच वॉल डॅमेज होणे यासारखे दोष संभवतात. त्यामुळे फिलर गेज वापरून वॉल्व स्टीम आणि रॉकर आर्म यामधील अंतर हे कंपनीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ठेवावं लागतं. पण कधीतरी काय होतं माहिती आहे का, इंजिन TDCला असताना आपल्याला टॅपेट सेटिंग करावं लागतं. मग इंजिन TDCला पाहिजे म्हणजेच आपल्याकडे 2 पेयर पिस्टन असतात, 1 नंबर आणि 6 नंबर दोन्ही TDCला आहे. मग आपण कुठल्याचं वॉल सेटिंग करायचं, तर कसं करायचं, एक असतो वॉल ओव्हरलॅपिंगला आणि एक असतो दोन्ही वॉल क्लोज पोझिशनला असतात. बघा, ज्यावेळेस 1 नंबर सिलेंडरचं TDCला असतो त्यावेळेस त्याचे दोन्ही वॉल क्लोज पोझिशनला असतात आणि 6 नंबरचा एक्झॉस्ट वॉल ओपन असतो आणि इनटेक वॉल हा ओपन व्हायला सुरुवात झालेली असते. अशा प्रकारच्या पोझिशनला आपल्याला त्याचं टॅपेट सेटिंग करावं लागतं. या वॉल सेटिंगचा उद्देश काय आहे की जे वॉल आहेत ना हे पूर्णपणे ओपन आणि क्लोज झाले पाहिजेत, ते बी योग्य वेळेला, तरच इंजिनची पॉवर योग्य प्रमाणात मिळेल. म्हणजेच काय, तर इनटेक गॅसेस पूर्णपणे आत आली पाहिजेत आणि एक्झॉस्ट गॅसेस पूर्णपणे बाहेर गेले पाहिजेत. आता टॅपेट सेटिंगची गरज कशासाठी असते, तर इंजिनचा आवाज, समजा आता इंजिन जर वॉल टाईट असतील तर त्यामुळे काय होतं, वॉल ओपन राहतात, त्यामुळे इंजिनची पॉवर कमी होते, त्याच्यानंतर इंजिन गरम होते, वॉल डॅमेज होतात, बरं का. जर वॉल टाईट असतील, जर वॉल लूज असतील तर काय होतं, तर यामुळे जास्त प्रमाणात इंजिनचा आवाज येतो. त्याच्यात नंतर काय होतं, त्याचा परिणाम वॉल व ट्रेन मेकॅनिझमवर होऊन वॉलचे घटक पुश रॉड, रॉकर आर्म बेंड होणे, तुटणे यासारखे होत असतात. त्याचेच वॉल ज्यावेळेस पुश रॉड वर उचलतो त्यावेळेस वॉल उचलण्याची क्षमता कमी होते, त्याचा परिणाम इंजिनच्या पॉवरवर होतो, बरं का. आता काय होतं, इंजिन, आता आपल्याला वॉल सेटिंग करायचं तर आपल्याला काय करायचं असतं, इंजिन बंद स्थितीत पाहिजे, त्याच्यानंतर इंजिन थंड पाहिजे. वॉल सेटिंग हे नेहमी इंजिन थंड स्थितीत असतानाच करावं लागतं.
टॅपेट कव्हर काढून आपण ते फिरवून इंजिन TDCला घ्यायचंय. जर वाल गरम असल्यावर काय होतं, तर वाल गरम असल्यावर वाल प्रसरण पावतात म्हणजेच वालच्या स्टीमचं अंतर वाढतं, त्यामुळे योग्य टॅपेट क्लिअरन्स योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे वाल होय हे थंड स्थितीत असतानाच आपल्याला टॅपेट सेटिंग करायचं आहे. तर आता आपण बघू टॅपेट सेटिंग कसं करायचं ते एकाच मिनिटात तुम्हाला दाखवतो लगेच. तर मित्रांनो, कमिन्स इंजिन जर असेल तर कमिन्स इंजिनमध्ये काय करायचं आहे, हा आपल्याला कॅम लॉकिंगची पद्धत आहे. म्हणजेच कॅमशाफ्ट लॉक करता येतो. कसा करता येतो, ज्यावेळेस आपण पंप बसवतो त्यावेळेस टायमिंग पिन बसवतो, त्याचप्रमाणे फ्लायव्हीलला पाठीमागे एक होल दिलेलं असतं, त्याच्यामध्ये आपण एक बोल्ट घालायचा आहे आणि कॅम लॉक करायचा आहे. कॅम लॉक केल्यावर काय होतं, तो पिस्टन TDCला असतो. कॅम लॉकिंगची करून आपल्याला एकाच दोन फेऱ्यामध्ये आपल्याला पूर्ण टॅपेट सेटिंग करता येतं, पण ते मी सांगणार नाही आता. सध्या पेअर पिस्टन घेऊन सांगतोय. ज्यावेळेस पिस्टन TDCला असतो त्यावेळेस 1 नंबर पिस्टन TDCला घ्यायचा आहे. ज्यावेळेस 1 नंबर पिस्टनचे दोन्ही वॉल हे क्लोज पोझिशनला असतात, म्हणजेच कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी असतात. क्लोज पोझिशन म्हणजेच कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी. त्याच वेळेस 6 नंबर सिलेंडरचा एक्झॉस्ट वाल्व हा ओपन म्हणजेच दबलेला असतो. त्यावेळेस इनटेक वाल्व हा दबण्यास सुरुवात झालेला. एक्झॉस्ट वाल्व पूर्णपणे दबलेला, इनटेक वाल्व पूर्ण थोडासा दबण्यास सुरुवात झालेली असताना आपल्याला 1 नंबर सिलेंडरचं काय करायचं, टॅपेट सेटिंग करायचं आहे. त्यावेळेस 1 नंबरच्या दोन्ही वॉलचं आपण टॅपेट सेटिंग करायचं आहे. इनटेकला जो 0.25चा कमिन्स इंजिन असेल तर एक्झॉस्टला 0.50चा गेज लावायचा आहे आणि त्याचं करायचं आहे. आता त्याच्यानंतर आपण काय करायचं, इंजिन 120 डिग्रीमध्ये फिरवून घ्यायचं आहे. 120 बघा, इथं मी TDC दिलंय, TDC नंतर 120 बरं का. त्याच्यानंतर दुसरी पोझिशन परत 120, त्याच्यानंतर परत 120 पोझिशनला फिरवून घेतल्यानंतर काय होणार आहे, आपल्याला 5 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं. फायरिंग ऑर्डरनुसार 5 नंबरचं. त्यावेळेस 5 नंबरचं काय करणार आहे, 5 नंबरचं दोन्ही वॉल पोझिशन बंद झाली पाहिजेत आणि 5चा पेअर पिस्टन 2 नंबर आहे. 5चा पेअर पिस्टन 2चे इनटेक एक्झॉस्ट वॉल हा ह्या दबलेल्या स्थितीत असतो आणि इनटेक वॉल हा दबण्यास सुरुवात झालेली असते. बघा, त्याचा पेअर पिस्टन 5चा आपण टॅपेट सेटिंग करतोय त्यावेळेस 2 नंबरचा एक्झॉस्ट वॉल हा दबलेला पाहिजे आणि इनटेक वॉल हा दबण्यास सुरुवात झालेला आहे पाहिजे. त्यावेळेस आपण 5 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर 120 डिग्री फिरवून घ्यायचं इंजिन. आपल्याला 120 डिग्री इंजिन फिरवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. 3 नंबरचं टॅपेट सेटिंग करताना 3 नंबरचा पेअर पिस्टन कोणता आहे, 3 नंबरचा पेअर पिस्टन आहे 4 नंबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 4 नंबरचा एक्झॉस्ट वॉल दबलेला आहे आणि इनटेक वॉल दबण्यास सुरुवात झालेली आहे. आपण आता 3 नंबरच्या दोन्ही वॉलचं सेटिंग करून घ्यायचं आहे. आता 3 नंबरच्या आपल्या दोन्ही वॉलचं सेटिंग झालेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला फायरिंग ऑर्डरनुसार 6 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. 6 नंबरचं टॅपेट सेटिंग करण्यासाठी 1 नंबर सिलेंडरचा एक्झॉस्ट वॉल्व दबलेला असला पाहिजे आणि इनटेक वॉल्व दबण्यास सुरुवात झालेली असली पाहिजे. या पोझिशनला आपण काय करायचं आहे, 6 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. 2 नंबरचं टॅपेट सेटिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर 5 नंबरचा एक्झॉस्ट वॉल हा दबलेला पाहिजे आणि इनटेक वॉल हा दबण्यास सुरुवात झालेली असली पाहिजे. या पोझिशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 नंबर सिलेंडरच्या रॉकरचं आपल्याला टॅपेट सेटिंग करून घ्यायचं आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 4 नंबर आपला राहिला. 4 नंबरच्या टॅपेट सेटिंग करण्यासाठी आपल्याला 3 नंबर त्याचा पेअर पिस्टन आहे, त्याचा एक्झॉस्ट वॉल हा पूर्णपणे दबलेला पाहिजे आणि इनटेक वॉल हा दबण्यास सुरुवात झालेली पाहिजे. यावेळेस आपल्याला 4 नंबरचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. आता आपल्याला काय महत्त्वाचा विषय तुम्हाला सांगतो, एकाच वेळेस आपल्याकडे दोन पेअर पिस्टन असतात. मग कोणता पेअर पिस्टन हा TDCला आहे, तर दोन्ही पिस्टन TDCला असतील, परंतु आपल्याला वाल्व ट्रेन मेकॅनिझमनुसार कोणता त्या एका सिलेंडरचं वॉल हे वॉल ओव्हरलॅपिंगमध्ये आलेले असतात, ओव्हरलॅप पिरियडमध्ये. म्हणजेच एक्झॉस्ट वॉल हा दबून उठण्यास सुरुवात झालेली पाहिजे आणि इनटेक वॉल हा दबण्यास सुरुवात झालेली पाहिजे. याच पोझिशनला आपल्याला त्याचा पेअर पिस्टन जो असेल त्याचं टॅपेट सेटिंग करायचं आहे. म्हणजेच 1 नंबरचे दोन्ही वॉल हे क्लोज पोझिशनला म्हणजेच कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी पाहिजे आणि त्याचा पेअर पिस्टन 6 नंबर आहे. 6 नंबरचा एक्झॉस्ट वॉल हा दबलेला आणि इनटेक वॉल हा दबण्यास सुरुवात झालेली पाहिजे. याच पोझिशनला आपल्याला हे करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल, ज्या कुठल्या फ्लायव्हीलवर मार्किंग दिलेलं नसेल तर बघा, ज्या मार्किंग दिलेलं नसेल तुम्ही काय करायचं आहे, तर इनटेक वॉल पेअर पिस्टन बघायचा आहे, त्याचे एका सिलेंडरचे दोन्ही वॉल क्लोज आणि एक वॉल दबलेला आणि एक वॉल दबण्यास सुरुवात झालेला असेल अशा ठिकाणी. याच्या व्यतिरिक्त दुसरी एक पद्धत आहे. बघा, तुम्ही काय करायचं, इंजिन फिरवायचं आहे आणि जे प्रत्येक सिलेंडरचा एक वॉल हा पूर्णपणे दबलेला असेल आणि दुसरा वॉल, दुसरी पद्धत सांगतोय तुम्हाला बरं का, ही आपल्याला तुम्हाला पेअर पिस्टनची सांगितलेली आहे. आता दुसरी पद्धत काय, तर एक वॉल पूर्ण दबलेला आणि एक वॉल पूर्णपणे क्लोज असतो. म्हणजेच एक वॉल एक्झॉस्ट पोझिशनला असतो आणि एक वॉल हा सक्शनच्या ह्याला. त्यावेळेस आपण त्याचं पोझिशन टॅपेट सेटिंग करून केलाय. कोणत्याही सिलेंडरचा एक वॉल दबलेला असेल तर दुसऱ्याचं तुम्ही टॅपेट सेटिंग करू शकता.
याच्या व्यतिरिक्त दुसरी एक पद्धत आपल्याकडे आहे की काय करायचंय, एक नंबरचा पिस्टन TDCला घ्यायचा किंवा पंपाच्या टायमिंगला घ्यायचा. म्हणजेच काय करायचं आहे, एक नंबर कॅम लॉक करायचा आहे. एक नंबरचे दोन्ही वॉल क्लोज पोझिशनला असतील त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, 1 2 3 बघा 1 मिनिट. तर बघा आता ज्यावेळेस एक नंबर हा TDCला म्हणजेच कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी आहे त्यावेळेस त्याची पोझिशन बघा. तुम्हाला काय करायचं, 4-5 वाल आहे ना, म्हणजेच 2 नंबरचा एक्झॉस्ट वाल आणि 3 नंबरचा इनलेट वाल दबलेल्या पोझिशनमध्ये आढळून येईल. त्यावेळेस तुम्ही 1 2 3 6 7 10 म्हणजेच बघा 1 2 3 त्याच्यानंतर 6 7 आणि 10 नंबरचं टॅपेट सेटिंग करून घ्यायचं आहे बरं का. आता त्याच्यानंतर आता तुम्ही एक नंबर पिस्टन TDCला असताना काय केलेलं आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 6 नंबर 7 नंबर आणि 10 नंबर वॉलचं टॅपेट सेटिंग केलं. आता काय करायचं, फ्लायव्हीलला एक राऊंड मारायचा. जिथं तुम्ही मगाशी फ्लायव्हील होतं तिथं मार्किंग करून घ्यायची. एक राऊंड फ्लायव्हील फिरवून घ्यायचं. म्हणजेच काय करायचं, 360 डिग्रीमध्ये फ्लायव्हील फिरवून घ्यायचं. त्यावेळेस काय होईल, कॅमशाफ्ट अर्ध्या डिग्रीत येईल, कॅमशाफ्टचा अर्धा फेरा पूर्ण होईल. त्यावेळेस काय करायचं, परत तुम्ही काय करायचंय, 4 नंबर 5 नंबर 8 नंबर 9 नंबर 11 नंबर आणि 12 नंबर बघा 4 नंबर 5 नंबर त्याच्यानंतर 8 नंबर 9 नंबर आणि 11 नंबर आणि 12 नंबरचं टॅपेट सेटिंग करून घ्यायचं आहे. पण तुम्ही 1 नंबर TDCला असताना फ्लायव्हीलवर मार्किंग करून घ्यायचं की फ्लायव्हील खालच्या बाजूला कुठे आणि त्याच ठिकाणी फ्लायव्हील फिरवून घ्यायचंय. का तर ज्यावेळेस क्रँकशाफ्टचे 2 फेरे पूर्ण होतात त्यावेळेस कॅमशाफ्टचा 1 फेरा पूर्ण होतो. म्हणजेच आपली काय होते, कॅमशाफ्ट एकदाच फिरल्यानंतर कॅमशाफ्ट एकाच वेळी फिरल्यानंतर ही वॉल्व ट्रेन मेकॅनिझम पूर्णपणे ऑपरेट होते. म्हणजे कसं बघा सांगतो. म्हणजे बघा आपला क्रँकशाफ्टचा गिअर हा छोटा असतो, ह्याला 36 दात असतात. कॅमशाफ्टचा गिअर मोठा असतो, ह्याला 72 दात असतात. म्हणजेच क्रँकशाफ्ट 2दा फिरावा लागतो तेव्हा कॅमशाफ्ट एकदा फिरतो. म्हणजेच आपल्याला काय होतं, क्रँकशाफ्ट 2दा फिरल्यावर 4 स्ट्रोक पूर्ण होतात. म्हणजेच एका सिलेंडरमध्ये 4 स्ट्रोक पूर्ण होतात. म्हणजेच काय होतं, ह्या 6 सिलेंडरमध्ये 4 स्ट्रोक पूर्ण झालेले असतात बरोबर का. म्हणजेच आपल्याला काय होतंय, क्रँकशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये 4 स्ट्रोक पूर्ण. म्हणजे बघा काय होतंय, क्रँकशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये क्रँकशाफ्टच्या 2 फेऱ्यामध्ये पॉवर स्ट्रोक 4 स्ट्रोक घडून येतात आणि कॅमशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये. परंतु आपल्याला काय दिलेली ही वॉल्व ट्रेन मेकॅनिझम दिलेली आहे ना, ही वॉल्व ट्रेन मेकॅनिझम ही कॅमशाफ्टवर दिलेली आहे. म्हणजेच का आपल्याला काय करायचं, कॅमशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये हे सगळे वॉल्व ओपन क्लोज होत आहेत. पण ते आता आपण कसं दाखवणार बघा, क्रँकशाफ्टचे ज्यावेळेस 2 फेरे होतात त्यावेळेस 2 फेरे पूर्ण होतात त्यावेळेस पॉवर स्ट्रोक घडून होतो. मग ते एका सिलेंडरचं इंजिन असू द्या, 2 सिलेंडरचं असू द्या, 3 सिलेंडरचं असू द्या किंवा 6 सिलेंडरचा असू द्या किंवा 8 सिलेंडरचा असू द्या, क्रँकशाफ्टच्या 2 फेऱ्यामध्ये सर्व सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक घडून येतो. प्रत्येक सिलेंडरमध्ये 4 स्ट्रोक झालेले असतात. म्हणजेच काय होतं, क्रँकशाफ्टच्या एका फेऱ्यामध्ये 3 स्ट्रोक पूर्ण होतात 3 सिलेंडरमध्ये. समजा आपण क्रँकशाफ्टचा एकच फेरा मारला तर ह्या 3 सिलेंडरमध्ये पॉवर स्ट्रोक घडून येणार. कुठल्या 1 5 3 किंवा 6 2 4 मध्ये घडून येणार. म्हणजेच काय होतं, क्रँकशाफ्टचा एक फेरा किती डिग्रीज असतो तर 360 डिग्रीज असतो. म्हणजेच 360 डिग्रीमध्ये काय होतं, 3 पॉवर स्ट्रोक घडून येतात किंवा 2 फेऱ्यामध्ये 6 स्ट्रोक घडून येतात किंवा 720 डिग्रीमध्ये किती होतात 6. म्हणजेच काय होतं की क्रँकशाफ्टच्या 120 डिग्रीमध्ये किंवा फ्लायव्हीलच्या 120 डिग्रीमध्ये 1 स्ट्रोक घडून येतो. किंवा आपल्याला फ्लायव्हील फिरवायचं असेल टायमिंग वॉल सेटिंग करताना तर ज्यावेळेस 101 नंबर सिलेंडरचं आपण वॉल सेटिंग करतो त्याच्यानंतर 120 डिग्री आपण काय करायचं, फ्लायव्हील फिरवायचं किंवा डंपर पुली फिरवायची आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्याच्या नंतरच्या पिस्टनचं नंतरच्या सिलेंडरचं काय करायचंय, वॉल सेटिंग करायचंय किंवा टॅपेट सेटिंग करायचंय. आता हे झालं थिअरॉटिकली. आता तुम्हाला हे प्रॅक्टिकली मी करून दाखवणार आहे. प्रॅक्टिकली आता गाडीवर जाणार आहे आणि गाडीवर गेल्यानंतर आता हा थिअरॉटिकलीचा एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. आता प्रॅक्टिकलीचा दुसरा व्हिडिओ करताय. आता तुम्ही म्हणता लेलंडमध्ये सुद्धा असंच करायचं आहे. एक नंबरचं करताना आपल्याला काय, 1 नंबरचं केल्यानंतर 4 मध्ये पॉवर स्ट्रोक घडणार आहे, 4चं केल्यानंतर 2 मध्ये पॉवर स्ट्रोक घडणार आहे, त्याच्यानंतर 6 मध्ये. पण त्याचा पेअर पिस्टन सुद्धा तोच आहे. 1चा पेअर पिस्टन बघा 6 नंबरचा आहे, त्याच्यानंतर 4चा पेअर पिस्टन 3 नंबर आहे, त्याच्यानंतर 2चा पेअर पिस्टन 5 नंबरचा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हीच प्रोसेस आहे. प्रोसेसमध्ये काही सुद्धा बदल नाही. फक्त 120 डिग्री फ्लायव्हील फिरवा. तुम्ही फ्लायव्हीलवर मार्किंग करून घ्या. मग आता माझ्या ज्या गाड्या आहेत त्या बऱ्याच गाड्यांना मी काय केलेलं आहे, डंपर पुलीवर TDC मार्किंग, TDC नंतर 120, TDC नंतर पुन्हा दुसरं 120 काय केलेलं आहे, असं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यामुळे मी बाकीचं काय फिरवत बघत नाही, डायरेक्ट डंपर पुलीवरचं मार्किंग बघतो. आता तुम्हाला सांगतो बरं का, दुसरा एक प्रकार आला. ह्या BS4 पर्यंत झालं हे टॅपेट सेटिंग या पद्धतीनं. आता BS6 मध्ये काय केलेलं आहे, फ्लायव्हीलमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत.
फ्लायव्हीलवर चेंजेस करण्यात आलेले आहेत, म्हणजेच काय झालेलं आहे, फ्लायव्हीलचा गाळ्या बदललेला आहे. त्याच्यामुळे काय होतंय, तिथं टॅपेट सेटिंग वेगळ्या प्रकारे करावं लागतंय. तिथं टीडीसी घ्यायचं नाही आपण, टीडीसी नंतर 60 डिग्री घेऊन करायचं. त्याचा आता BS6चा टॅपेट सेटिंगचा व्हिडिओ वेगळा टाकतो. त्याच्यानंतर एक अल्ट्रा इंजिन आलेले आहे कमिन्समध्ये. त्या अल्ट्रा इंजिनमध्ये काय मध्ये मान ब्रेक दिलेला आहे, मान ब्रेक आणि काय दिला, कॅमशाफ्टवर दिलाय. तर त्याचं सुद्धा वेगळ्या प्रकारे कसं ब्रेक सेटिंग आपलं टॅपेट सेटिंग करायचंय त्याचा सुद्धा स्वतंत्र व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही हा थिरॉटिकली बघून घ्या. तुम्हाला मी आता गाडीवर जाऊन तुम्हाला दुसरा व्हिडिओ बनवतो आणि तो तुम्हाला टाकतो. तुम्ही बघा कशा पद्धतीने अगदी सविस्तरपणे सांगितलेला आहे. काय करायचंय, 1 नंबरचे दोन्ही वाल्व बंद पोझिशनला, 6 नंबरचा एक्झॉस्ट वाल्व दबलेला आणि इनटेक वाल्व दबण्यास सुरुवात झालेली पाहिजे. बघा अजून एकदा सांगतो तुम्हाला, याच्यात काही बदल नाही. किंवा तुम्ही फ्लायव्हीलवर मार्किंग करून घ्या 120 डिग्रीचं, किंवा डंपर पुलीवर 120 डिग्रीचं मार्किंग करून घ्या. BS4 पर्यंत हे तुम्हाला कोणत्याही पोझिशनमध्ये अडचण येणार नाही. काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज पाठवू शकता. मी तुम्हाला त्याच्याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल. ओके, धन्यवाद मित्रांनो. फक्त तुम्ही काय करा, पेअर पिस्टन घेताना बरं का, ज्यावेळेस 1 नंबरचा पेअर पिस्टनचे दोन्ही वाल हे दबलेल्या पोझिशन, म्हणजे एक एक्झॉस्ट वाल पूर्णपणे दबलेला आणि इनटेक दबण्यास सुरुवात झालेला. 2 नंबरचं करताना 5 नंबरचा एक्झॉस्ट वाल दबलेला आणि इनटेक